माझ्या डेस्कटॉपवर सेव्ह केलेल्या सर्व अर्धवट कवितांचे तुकडे पेंट ब्रशमध्ये इम्पोर्ट करता येतील का? आलेच. तर ते सगळे जोडता येतील का? आलेच. तर त्यातून एक चेहरा तयार होईल का? झालाच. तर तो तुझा असेल का? आणि असलाच तर मी आयुष्यात एक परिपूर्ण कविता लिहिली असं समजू का? असे काय प्रश्न पडलेत आणि विचारताय तुम्ही कविवर्य वैभव जोशी? अहो, त्याशिवाय का तुम्ही एवढे लोकप्रिय गीतकार झालात? आम्हा रसिकांच्या मनात अढळ स्थानावर जाऊन बसलात? तुम्हाला प्रत्यक्ष भेटून जाणून घेण्यासाठी मी तळेगावला गेले. विनया केसकरांनी घेतलेली तुमची मुलाखत एकरूप होऊन ऐकली. तुमच्या तोंडून तुमच्या काही कविताही ऐकल्या. मन तृप्त झालं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओतून श्रोते हो, तुमची ही भेट घडवून देणार आहे वैभव जोशी यांच्याशी. आणि हो, पुढच्या भागामध्ये ऐकणार आहोत त्यांच्या काही कविता, काही त्यांच्याच तोंडून आणि एखादी कविता दुसऱ्याही कोणाच्या तोंडून. नुकतंच मराठी साहित्य उत्कर्ष मंडळ तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे आयोजित कुसुमाग्रज पुरस्कार वितरण सोहळ्याला मी आवर्जून उपस्थित राहिले होते तळेगावला जाऊन. कारण त्यामध्ये पंडित सुरेश साखवळकरांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा होता. प्राची गुर्जर या अंध मुलांसाठी काम करणाऱ्या सोशल वर्कर व्यक्तीचा श्री पद्म पुरस्कार देऊन सत्कार होता. इतरही अनेक पुस्तकांची प्रकाशनं होती आणि प्रसिद्ध कवी आणि गीतकार वैभव जोशी यांना कुसुमाग्रज पुरस्कार देण्याचा तो सोहळा होता. आणि मग जाणवतं, अरे हेच तर मला म्हणायचं होतं. आज आपल्या भेटीला असेच कवी आलेले आहेत ज्यांच्या ओळींमध्ये प्रेम आहे, विरह आहे, जगण्याची कडूगोड चव आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणुसकी आहे. त्यांच्या कवितांनी अनेकांच्या डायरींची पानं भरली आणि भारली. अनेकांच्या आयुष्याला त्यांनी अर्थ दिला. चला, शब्दांच्या या सुंदर प्रवासाचे सोबती आपल्या सगळ्यांचे लाडके कवी वैभव जोशी यांचं पुन्हा एकदा या मुलाखतीच्या कार्यक्रमात स्वागत करूया. कविता सादर करण्याचा मोह आज मला आवडत नाहीये, कारण माझ्या समोर लाडके कवी वैभव जोशी बसलेले आहेत आणि मुलाखतीमध्ये वैभवची कविता नाही तर त्या मुलाखतीला अर्थ तरी काय. तुझीच एक कविता सुरुवातीलाच सादर करते. कसं असतं, आपलं एखादं बाळ जेव्हा दुसरं कोणीतरी मांडीत घेतं आणि त्याला छान टिट्टी पावडर लावतं तेव्हा खूप आनंद होतो, जो आता तुझ्या चेहऱ्यावर मी बघतीये. तुकोबा तुला स्पर्शुनी भारलेली, चरण धूळ माथी जशी लावली, तशी एक इंद्रायणी आत माझ्या, कळूही न देता उगम पावली. दुभंगून होणार होतो प्रवाही, दुभंगून होणार होतो प्रवाही, अभंगातुनी तू मला साधले, तहाने तटी संथ झाली नदीयन, तुझे शब्द माझ्या उरी नांदले. पुण्यामध्ये एक डॉक्टर शंतनू चिंदडे म्हणून प्रॅक्टिस करतो आणि त्यांना जसे आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रातून आला आहात, डॉक्टर भेटल्या मला इथे छान बोलल्या सुद्धा, तसे त्यांना साहित्याचा खूप लळा होता असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी माझी कविता बघून तरी शोधून काढली. ते अशासाठी की त्यांचे एक मित्र जोशी सर म्हणून जे बाणेरला राहायचे, ते त्या कवितांची कॅलिग्राफी करायचे, सुलेखन करायचे आणि मोठं म्हणजे असं 15 फुटी पोस्टर वगैरे करायचे आणि वर्षभरात आवडलेल्या कवींच्या कवितांचं सुलेख त्याचं प्रदर्शन नर्मदा मंदिरात वरच्या मजल्यावरती भरवायचं ते. तर एके दिवशी मी तेव्हा नोकरी करत होतो, जेव्हा डॉक्टरांचा मला फोन आला की संध्याकाळी क्लिनिकमध्ये येतोस का. तर अजिबातच कल्पना नसल्यामुळे हा कुठला नवीन रिपोर्ट आपल्या आयुष्यात आला की डॉक्टरांनी क्लिनिकमध्ये बोलवलाय असं.
पण तिथे गेल्यानंतर त्यांनी माझी कविता वाचून दाखवली आणि ते म्हणाले की ही कविता आम्ही अशा अशा उपक्रमासाठी निवडली आहे, तर तू आता इथून थेट जोशी सरांकडे जा माणेरला आणि त्यांना तुझी कविता काय आहे हे नीट समजावून सांग, म्हणजे त्यांना सुलेखनासाठी आणखी जास्त मदत होईल. मग सुलेखनासाठी मी त्यांच्याकडे गेलो आणि पहिल्यांदाच गपूरने स्वागत केलं की गेल्या कित्येक वर्षात आम्ही वाचलेली ही सर्वात चांगली कविता, अशा शिववादाने स्वागत केलं त्यांनी. आणि मग समजून घेतलं की मला नक्की त्यातनं काय म्हणायचं होतं आणि कशा पद्धतीत माझ्या काय अर्थात माझ्या काय अपेक्षा, म्हणजे माझी कविता 15 कोटी पोस्टर जर लागणार असेल बालगंधर्व रंगमंदिरात, जिथे ग्रेस आणि बाळासाहेब मंगेशकरांचं जणू अंगीर कशाला ऐकण्यासाठी म्हणून रांगा लावणारे आपण तिथं आपली कविता जर लावली जाणार असेल तर बहरहाल ते प्रदर्शन झालं आणि तोपर्यंत मला त्यातला धोका लक्षात आला नव्हता की 2 दिवसाच्या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सगळ्या कवींनी हजर राहायचं असतं आणि आपली ओळख न लोकांना कळू देता लोक आपल्या कवितेबद्दल प्रदर्शन बघताना काय काय म्हणतायत हे चांगलं वाईट सगळं समजून घ्यायचं असतं. तर आम्ही आपले असे जे हजर होते कवी, आम्ही सगळे मागे आणि लोक पुढे उभं राहून ते बघतायत आणि वाचतायत. 2-4 जणांनी चांगलं म्हटलेलं, अनोळखी लोकांनी आपल्या कविता चांगले म्हणण्याचा पहिला अनुभव माझा तो. आणि घरचे म्हणतात छान लिहितोस वगैरे असं असतं, पण अगदीच ज्यांना काही बंधन नाहीये चांगलं म्हणायचं अशा लोकांनी चांगलं म्हटले, हा पहिला अनुभव. आणि त्यानंतर मी सरांना नमस्कार केला, म्हणले एवढी मोठी संधी दिली मला, येतो मी आता. तर म्हणले असं नाही जात आहे. त्या प्रदर्शनाच्या हॉलमध्ये कोपऱ्यामध्ये एक माईक ठेवलेला होता, तर तिथे ज्यांच्या कविता लागलेल्या त्या सगळ्यांनी आपल्या कविता तिथे सादर करायच्या होत्या. आणि तोपर्यंत आयुष्यात मी कधीही हातात माईक धरला नव्हता. तर मी म्हणजे पळून जायचं मी शक्यच नाही, तुम्ही माझी कविता वाचा, मी जातो पळून आणि असं. पण तो नियमच होता त्यांचा, म्हणजे ते शिस्तप्रिय होते, त्यामुळे माझ्यावरती कविता वाचण्याची वेळ आली. हा मेळ तू कसा साधतोस? एकतर तुम्ही प्रोफेशनल गीतकार म्हणून काम करायला सुरुवात केल्यानंतर कवी वगैरे स्वाभिमान घरी ठेवायचा असतो. तुम्ही एका मोठ्या टीमचे छोटे भाग असतात. 5-10 कोटींचा सिनेमा जेव्हा बनत असतो आणि तुम्हाला 3 गाणी जेव्हा लिहायला सांगितली जात असतात, तेव्हा 4-4 मिनिटांची 3 गाणी म्हणजे 12 मिनिटाचा सिनेमा पडद्यावरचा दिग्दर्शक तुमच्या हातात देत असतो. कारण तुम्हाला गाण्यांमधलं गोष्ट पुढे न्यायची असते. ही जबाबदारी आहे संगीत दिग्दर्शकाची आणि गीतकाराची. तर तुम्हाला तेव्हा जर तुम्हाला ती कथा पुढे न्यायची असेल तर तुम्हाला त्या कथेचं बीज समजून घ्यायला पाहिजे, पात्रांचा परिचय व्हायला पाहिजे, त्यांचं राहणीमान माहीत करून घ्यायला पाहिजे, ते कुठल्या भाषेत बोलतात, हे ग्रामीण आहे, अर्बन आहे, मधली आहे, कलोक्वियल आहे का आनंदी गोपाळसारखी जुनी भाषा आहे. या सर्व गोष्टींचा तुम्हाला विचार करायला लागतो आणि त्यासाठी स्वतःला सातत्याने सिद्ध करायला लागतं की आपण आता या प्रोजेक्टसाठी तयार झालो आहोत. नाहीतर तू म्हणालीस तसं दर 2 चित्रपटाआड माझं तुझ्यावर प्रेम आहे असं एकतरी गाणं असतंच. आणि आपणही आयुष्यात 3-4 जणांना म्हणून बसलेला असतो. दीपा समोर आहे वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे मुलांना म्हणतो माझं तुझ्यावर प्रेम आहे, भारती त्यांना आईसारखं म्हणतो, असं वेगवेगळ्या पद्धतीने. तू एका वयातल्या व्यक्ती धरलास सगळं, तसं नाही. तर मला याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी वाटते की ह्या क्षेत्रामध्ये लर्निंगपेक्षा तुम्हाला अनलर्निंग येणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षात वैभव, बाकीचे गीतकार तर म्हणतच आहेत, वैभव जोशी स्वतः पण म्हणतोय आय लव्ह यू माझं तुझ्यावर. तर गेल्या 10 वर्षात बाकीच्यांचं सोड, किमान तू जसं म्हटला नाहीस त्या पद्धतीने तुला म्हणता आलं नवीन चित्रपटात, तर तुझा दर्जा, तुझी सही त्याच्यामध्ये टिकून राहणार आहे. तर तुम्हाला मागचे मान मराठं, लौकिक, पुरस्कार, शब्दकळा सगळं सोडून द्यावं लागतं आणि तुम्हाला पुन्हा नव्याने माइंड कंडिशनिंग त्याच्यामध्ये उतरावं लागतं की नाही, आता ही कथा, ही पात्र, हेच माझं जगणं आहे आणि मला त्यांच्याबरोबर रात्रंदिवस जगायचं आणि ते गाणं तयार करायचं. दीपा तुला सांगेल की गाणं ऍक्च्युली लिहायला 15 मिनिटं लागतात, पण त्या 15 मिनिटापर्यंत येण्यासाठी तुम्हाला जी तयारी करावी लागते त्याचा घरादाराला त्रास होतो. म्हणजे जरी आपण शक्यतो जास्त लहरीपणा दाखवत नाही किंवा काही नाही, तर सभ्य वागतो, चिडचिड नाही काय, तरी सुद्धा एक माणूस आपल्यामध्ये असून नसल्यासारखं आहे हे कुटुंबासाठी कायमच त्रासदायक असतं. म्हणजे
आणि भारतीय जोरात मांडव होतात कारण त्या दर 2 दिवसांनी बोलले तर तू हल्ली माझ्याशी पहिल्यासारखं वागत नाहीस वगैरे. पण हे ऑक्युपेशनल हॅझार्ड्स आहेत म्हणजे आणि फार मजेशीर गोष्टी पण घडतात त्याच्यामध्ये. मी तुम्हाला अशा पद्धतीची निर्मिती होण्यासाठी तुम्ही रियाज म्हणजे तुम्ही माइंड कंडिशनिंगचा रियाज करू शकता. मग तुम्हाला सतत त्या भारलेल्या अवस्थेत राहता येणं. म्हणजे भारतीय मला नेहमी फोनवरती विचारतात की काय लिहिलंस रे नवीन तू. तर बरेचदा आपुलकीने आलेला हा प्रश्न तुम्हाला भयंकर इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स घेऊन जाऊ शकतो की एवढ्या आदरणीय व्यक्तीला भारतीय मी तुमच्याकडे द्यायला माझ्याकडे 2 ओळी सुद्धा नाहीये हे म्हणणं खूप अवघड पडतं. अशा वेळी द्यायची तर प्रचंड इच्छा असते. याच्यावर एक समर्पित अशी एक मी स्वतःची एक मनोभूमिका तयार करून ठेवलेली एका कवितेत लिहिलेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की या जगामध्ये एक अखंड काव्यवत्र सुरू आहे आणि लिहिणारा एकटाच आहे जो वर बसलेला आहे. एका कवितेतलं त्याचं म्हणणं लिहायचं अर्धवट राहिलं म्हणून तो दुसऱ्या देहातून जन्म घेतो आणि कविता ती पुढे पूर्ण करतो. म्हणजे माऊलींचाच पुन्हा आधार घ्यायचा झाला तर इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगना बेरी असं माऊली जे म्हणतात. गगना वरी म्हणत नाही गगना बेरी म्हणतात म्हणजे गगनाच्या पुढे नाही गगनापर्यंत. तर त्याचं प्राचार्य दवी कुलकर्णी फार सुंदर विवेचन केलं होतं. मोगरा फुलनाच का लिहिलं असेल माऊलींनी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की कुंडलिनी जी आपली मूलाधार चक्रापासून जागृत होऊन सहस्रार चक्रापर्यंत जाते तर त्यांना ती मोगऱ्याच्या वेलासारखी वरती सर्पाकार जाताना जी दिसली. आणि प्रत्येक चक्रामध्ये साधकामध्ये बदल होत जातो आणि वरती सहस्रार चक्राला चंद्राचा कड असं म्हणतात. तर तिथे जाऊन एकदा तुमचा प्रवास पूर्ण झाला म्हणून तुमच्यावरती चांदण्याचा सडा पडला की जो मोगऱ्याच्या फुलासारखा माऊलींना दिसतो तो चांदण्याचा सडा पडला आणि तुमचं आध्यात्मिक आवर्तन सुरू झालं की मग हक्काने म्हणता येतं स्वतःलाच अरे अरे ज्ञाना झालासी पावला. तर ते ह्या पद्धतीने मला असं वाटतं की इवलेस रूप लावेद्वारे तयाचा वेलू गगना वेली ह्या अभंगाला एक प्रसिद्धी परामुखतेची पण बाजू आहे दुसरी त्याची शेड. तर त्यातलं काहीतरी म्हणायचं राहून गेलंय म्हणून आरती प्रभूंचा जन्म घेऊन नको नको म्हणताना गंध गेला रानावना दिला असेल का. किंवा उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई यातलं काही राहिलं म्हणून पुन्हा ज्योतीने तेजाची आरती लिहिलं का. उजेडाचा संदर्भ असा आला असेल. तर हा एक काव्यवत्र सुरू आहे. याच्यामध्ये तुमच्या नशिबाला हा देह आलेल्या जगातून तो स्वतःशीच काहीतरी बोलू इच्छितोय. तर तुम्ही या अखंड चाललेल्या होमामध्ये फक्त स्वतःच्या 4 संविधा टाकून नमस्कार करून पुढे जायचं आहे. त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह ब्लॉक वगैरे विचार करायचा नाही. त्याच्यासाठी मी असं लिहिलं होतं की तो जर वरती कवी असेल आणि हे चराचर त्याला सुचणारी रोजची जर कविता असेल आपण सगळेजण देवाला सुचणारी कविता असू सुद्धा तर धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हांच्या ओळी जी तिरकी उन्हा पडली होती ती लेखणीतून उतरणाऱ्या अक्षरांसारखी वाटली की धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हांच्या ओळी तो शहारला नेमाने ही कविता सुचते वेळी. नित्यागत उमलत गेली हळवार कल्पना त्याची. नित्यागत उमलत गेली हळवार कल्पना त्याची सवयीचा सुगंध आला होताच फुले शब्दांची. नेमस्त हरखला तोही त्या वयानं उरले काही. प्रत्येक कलाकाराचं कवीचं स्वप्न ती पूर्ण रिक्त होऊन जावं तुम्ही जिथून जाता तसं तोही रोजची एक कविता सुचली म्हणजे हे चराचर हालायला लागलं तर तो हरकला की नेमस्त हरकला तोही त्या वयानं उरले काही. नेमस्त चरतला फिरुनी ही शेवटची तर नाही. रे झळू नका रे त्याला का नवे नका ही स्फुरते. त्याला सुद्धा क्रिएटिव्ह ब्लॉक आला असेल समजा की रे आपण म्हणतो ना जगणं मोनोटोनच झालंय नवीन काही होत नाही नसेल सुचत त्याला काहीतरी नवीन. रे झळू नका रे त्याला का नवे नका ही स्फुरते. एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते. एखाद्या आयुष्याला आणि 2-4 दिवस फोन आला नाही. मला वाटलं माझा करिअर संपला आता. नंतर त्यांचा फोन आला की एकदम हॅलो वैभव असं म्हणाले. तर इतका ब्राईट होता तो आवाज. ते म्हणलं चला आपली इथं निकल पडी म्हणजे आता सुरू झालं करिअर. आणि मग ते बोलू लागले कौतुकाने काय सुंदर अगदी मला हवं तसं मला दृश्य दिसायला लागले हे ते वगैरे.
पण आपलं एक मध्यमवर्गीय मन कच खात असतं बघ, ह्याच्यात कुठेतरी एक पण येणार आहे. म्हणजे एवढं सुरळीत आपल्या आयुष्यात काही घडेल असं आपल्याला म्हणजे फुंकून प्यावं आपल्याला शिकवलेलं असतं घरच्यांनी. तर मी वाट बघत होते त्या पणची. ते 7-8 वाक्य असं काय लय आहे, काय वृत्त सांभाळायस तू, अमक छान संगीत करून पण तर मला म्हणाले आपल्याला दुसरं कडवं बदलायला लागेल. तर मला सर्वात आवडलेलं दुसरंच कडवं होतं. तर का असं काय झालं तर म्हणे की आपल्या चित्रपटाचा वेग इतका आहे की दुसऱ्या कडव्यात आपल्याला नायिकेला प्रेग्नंट करायचं आहे. म्हणलं आपल्याला म्हणजे टेन्शन आहे. अजून कोकडा संपला नाही म्हणजे गाण्याचा. तर काय वेग म्हणायचं का काय हा चित्रपट. पण त्यांचे मला असे प्रश्न पडले, बालस्वरूप प्रश्न पडले मला, पण त्यांचं बरोबर होतं. त्या संपूर्ण पुढे चित्रपटाला खूप गती होती आणि त्यांच्या कुटुंबात काय काय होतं हे त्यांना, त्यामुळे कुटुंब गाण्यातच तयार होणं गरजेचं होतं. तर असे ऑक्युपेशनल हॅझार्ड्स येतात. पण तेव्हा तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की तुम्ही एका मोठ्या टीमच्या छोटी टीम मेंबर आहात. गीतकार म्हणून काम करत असताना फार फार तर तुम्ही एवढं स्वतःवरती एक बंधन टाकावं, जे मी टाकण्याचा प्रयत्न करतो की कुठेतरी एका ओळीत तुमच्यातल्या कवीने हळूच सही करावी. आणि आयुष्यामध्ये एक प्रयत्न केलेला आहे की अपवाद वगळता म्हणजे आयटम सॉंग्स किंवा लावणी वगळता गाणी अशी लिहावीत की सिनेमा येऊन गेल्यानंतर, म्हणजे आज आता मायाचं प्रीमियर, सिनेमा येऊन गेल्यानंतर गाण्याचं शेल्फ लाईफ संपल्यानंतर सगळं झाल्यानंतर त्यातलं संगीत बाजूला करून त्यातल्या गायकांचा आवाज बाजूला करून तुम्हाला ते फक्त तुमचे गाण्याचे शब्द घेऊन कुठल्याही साहित्य संमेलनात कविता म्हणून सादर करता आलं.